ओम साईराम. आज मी तुम्हाला लहान मुलांबद्दल सांगणार आहे. घरात लहान मुलं असली की घर कसं आनंददायी असतं, बरोबर? पण तीच मुलं जर खूप किरकिरी असली, खूप धडपडी असली, तर घरातलं वातावरण जरा बिघडतं. कंटिन्यू ती जर रडतायत, कंटिन्यू कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी हट्ट करतायत, किंवा आपल्याला जाणवतं की इथे धोका नाही, पण तिथे गेल्यानंतर त्यांना काहीतरी दुखापत होतीये, त्यांना सारखंच लागतंय, ते सारखेच पडतात, असं जर होत असेल तर घरातली शांतता बिघडते, बरोबर? पण खरं सांगायचं तर त्या लहान मुलांनाही कळत नसतं की आपल्याबरोबर असं का होतंय, आणि घरच्यांनाही कळत नसतं. तर हे मोस्ट ऑफ द टाइम जन्मतः मुलांची जर राहूची महादशा किंवा शनीची महादशा असेल तर होतं. मग ह्यांच्यामुळे ह्यांनाही बिचाऱ्यांना त्रास होत असतो, पण घरातल्यांनाही त्रास होत असतो. तर असं असेल तर मी आज तुम्हाला एक छान उपाय देणार आहे. नमस्कार, मी श्यामल पांगारकर. जर घरामध्ये जन्मतः मुलांची राहूची महादशा किंवा शनीची महादशा असेल तर अशा पालकांनी काय करायचे, त्या मुलांच्या हातून हळद मिश्रित तांदूळ दर गुरुवारी पक्ष्यांना खायला द्यायचे. म्हणजे काय करायचे, छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे, हळद टाकायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवा. हे त्यांच्या हातून गेलं तर त्यांच्या या ग्रहाच्या पीडा आहेत ना, त्या शमन व्हायला नक्कीच मदत होईल. करून बघा दर गुरुवारी लहान मुलांच्या हातून. धन्यवाद. श्यामल पांगारकर, अयादी ॲस्ट्रो वास्तू.